नमस्कार मैत्रिणींनो, जय सद्गुरू। तर आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत। त्यासाठी मी एक असा मोठा गाजर घेतलेला आहे आणि त्याची साल पूर्ण काढून घेते। चला रेसिपीला सुरुवात करते। तर बघा, गाजरची मी अशी साल काढून घेतलेली आहे आणि दोन तुकडे केले आणि आपण ह्या छोट्या किसणीने असं मस्त छान किसून घेणार आहे। तर मी बघा असं किसून घेतलेलं आहे पूर्ण किस। आणि आता याचे आपण काय बनवणार आहे पुढे बघूया। तर मी इथं हातावर चोळून अशा ओवा घेतलेल्या आहे, छान चव येते। आणि इथं बघा मी चाट मसाला घेतलेला आहे 1 चम्मचभर। इथं लाल मिरची पावडर टाकली 1 चम्मच, थोडीशी हळद टाकली आणि थोडासा असा हिंग टाकला, छान चव लागते। आणि इथं चवीपुरता मीठ टाकलेलं आहे आणि धना पावडर टाकली थोडी। आणि बघा इथं मी 1 चम्मचभर बेसन घेतलेलं आहे, 1 चम्मच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 चम्मच बाजरीचं पीठ टाकलेलं आहे। छान असं मी आता गोळा तयार करून घेणार आहे। तर बघा ह्या पाण्यामध्येच पाणी बिलकुल टाकायचं नाही आणि गाजरचं पाणी राहतं त्याच्यातच आपला हा गोळा मळून घेतलेला आहे, बिलकुल पाणी टाकलेलं नाही। तर त्याचे बघा मी आता छोटे छोटे गोळे करून घेते आणि त्याचा मी आता पराठा बनवणार आहे। तर बघा मी छोटा गोळा घेतला, छान असा लाटून घेतलेला आहे। चवीला खूप छान लागतो बरं का हा पराठा, आणि तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा। आणि पराठा कसा झाला मला नक्की सांगा आणि छान छान अशा कमेंटसुद्धा करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि बघा मी आता पराठा असा शेकून घेते। तुम्ही बटर लावा, तूप टाका किंवा तेल टाका, छान असा शेकून घ्या आणि खूप छान खायला लागतो गाजरचा पराठा। तर पराठा कसा वाटला नक्की सांगा मला, तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा। तर चला मंडळी, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। कसा वाटला नक्की सांगा मग।